3 खिल्लारी फार मोठे गुलाल उधळणारे नंदी येऊन गेले. आज 4 येणार आहेत. उद्या मोत्या येणार आहे आपला लाडका सरपंच साहेबांचा, ज्याने 100 पेक्षा जास्त गुलाल उधळलेले आहेत. चॅम्पियन आहे 38-38. सलामीची जोडी आपण पाठवा शिरोले टीम. आपण पाहता फिल्डिंग सुद्धा सजवली जात आहे जय ज्योतिंग देव देवरुंग संघाकडून. देवरुंगची पण एक मोठी स्पर्धा कव्हर झाली, आता नुकतीच संपन्न झाली. लक्षाबैल चषक 7721. सन्माननीय माजी सरपंच श्याम शेठ दळवी साहेबांची ती स्पर्धा. तब्बल 13 बाईक होत्या स्पर्धेमध्ये. बॅट्समन पाठवा शिरोले कॅप्टन. सलामीवीर तर पाठवा आपण. प्रेक्षकांना दिसू द्या कोण सलामीवीर आहे ते, आम्हाला पण दिसू द्या. आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडू सुद्धा येऊ द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अनेक ठिकाणी प्रेक्षक सुद्धा इथे बसलेले आहेत. लख दुग्ध प्रकाशाने नटलेली सजलेली ही क्रीडा नगरी. आणि बघा ऑन स्क्रीनचे प्रेक्षक सुद्धा आनंद घेत आहेत. सन्मान्य सरपंच साहेब गाय मातेचं स्वागत आणि सन्मान करत असताना इथे पाहतो आपण. सरपंच साहेबांनी प्रत्येकाला सन्मान दिलाय. गाय माता असो, नंदी असो, मान्यवर असो, खेळाडू असो, लहान मुलगा असो, ताई असो, माई असो. काल आपल्यामध्ये एक छोटीशी मुलगी आलेली, तिने शिव गर्जना गायली. काय माहोल क्रिएट झाला होता. कारण कालची शिवजयंती आपण अशा पद्धतीने साजरी केली की प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेटलं गेलं. कालच्या दिवसामध्ये राहुलजी दिवाणे साहेबांची ती मुलगी रिया आली होती आणि तब्बल रियाला सुद्धा 4 ते 5 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालं त्या शिवगर्जनेसाठी. खूप सुंदर. सन्मान्य सचिन शेठ गोडविंदे साहेबांनी बक्षीस पाठवलं, संदीप दिवाणे साहेबांनी बक्षीस पाठवलं, सरपंच साहेबांनी बक्षीस दिलं, आमच्या आयोजकांकडून अनेकांनी बक्षीस दिलं. आणि त्या मुलीने इथे एक मोठी छाप सोडली. जणू काय जगदंबा माता इथे अवतरली होती. मस्त मम्मी पप्पा तिच्या सोबतीला होते आणि अगदी मन भरून आलं कालच्या दिवसामध्ये. खरोखर आपण काल शिवजयंती साजरी केली हे जगाला सुद्धा दाखवून दिलं. आणि पाहुण्यांचं स्वागत होत आहे. एवढ्या गाडी आतमध्ये होत्या पटकन पाहुणे. तर चला फ्रंटला गोलंदाज आकाश पाटील सज्ज झालाय. स्ट्राईकला आहे तो अक्षय. हर्षद नॉनस्ट्राईकला ओमकार. हर्षद आणि ओमकारची जोडी. गाय सुद्धा म्हणते की मला सुद्धा शर्यत खेळायची आहे. जरा थांबा सर, जरा थांबा, कारण बाहेर निघू द्या त्यांना, त्या गायला बाहेर निघू द्या आपल्या, कारण तिकडे जर चेंडू गेला तर महत्वाची गोष्ट अगदी नुकसान होऊ शकतं. चला टाळ्यांचा गजर करूया. हा दुसरा सामना पहिला चेंडू मार्गस्थ करतोय आकाश पाटील. पहिला चेंडू टर्न केलाय आणि भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून खणखणीत षटकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी, पॅटर्न उसका लय भारी. नक्कीच दिलीप पालवी साहेबांची स्पर्धा तिचे आपण बरोबर गाणे लावताय म्हणून तर प्रत्येकाला लय भारी खेळायचं वाटतं. पण इथे मात्र फटका मिस झालाय, खराब शॉट. आणि तिथे पाठीमागे जात असताना मिड ऑनच्या फिल्डर रिप्लाय जाईल. फलंदाज हर्षद लगेचच झाला फेल. पहिला धक्का लागतोय. धन्यवाद. नवीन बॅट्समन
मैदानात पोचले आयोजित डीजे कानपड आमच्याकडे असू द्या प्लीज. दुष्यंत इथे येतोय वन डाऊन बॅट्समन, परंतु 12व्या खेळाडूचा इथे ट्रॅक मध्ये फरक असल्यामुळे आम्ही 2 धावांची पेनल्टी देतोय शिरोळे संघाला. ड्रेस कोड मध्ये नाहीये 12वा खेळाडू आणि 2 धावा आम्ही देवरुंगच्या खात्यामध्ये देणार. हो नक्कीच, फक्त लिहून ठेवतो आम्ही इथे, ऍडिशन नंतर करू. नवीन बॅट्समन आलाय, पहिल्या षटकानंतर थोडासा संयम राखणं गरजेचं होतं, परंतु आक्रमकता हा खेळ नव्हे मित्रांनो, सोबतीला संयम सुद्धा राखा. टेम्परामेंट त्याला म्हटलं जातं. खराब शॉट्स खेळला आणि इथे बघा तेज तर्रार धारदार इथे मारा करतोय आकाश पाटील. चाणाक्ष क्रिकेटर आहे आकाश पाटील, नरेश पाटील, ललेश पाटील, हरेश पाटील, बलवंत दळवी, अनेक मोठमोठे खेळाडू, हनुमान, विजय केणे. हो 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 माय गॉड, भन्नाट यॉर्कर, उत्तरच नाही, क्लीन बोल. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद डीजे. काय टप्पा आहे आकाश पाटीलचा, जाग्यावरतीच उभं ठेवलं, बॅट सुद्धा उचलू दिली नाही बॅट्समनला. हा बंधन तीक्ष्ण मारण्याची क्षमता आहे या आकाश पाटीलकडे आणि ती दाखवून सुद्धा दिली. पहिला षटकानंतर स्वतःला तयार केलं, पुन्हा एकदा स्वतःचा आत्मविश्वास वाढवला. माझं नाव काय रोशन आहे, मी अमलेनाड परिसर असेल, मुरबाड शहापूर परिसर असेल, भिवंडी परिसर असेल, माझ्या नावाचा दबदबा मी निर्माण केलाय त्याचं, कारण की माझ्याकडे ती शस्त्र आहेत. त्या शस्त्राची मी अचूक ठिकाणी वापरणी करणार आणि ती अचूक वेळेमध्ये वापरणी करून आकाशने द्रागोबाटचे 2 धक्के दिलेत. मध्ये एक डॉट आला, इथे ड्राईव्ह केला गेला, मिड ऑफचा फिल्डर उचली घेते, फिल्डिंग तिथे झाली आणि पेकी झाल्यानंतर बघा बॅकअप, बघा किती सुंदर बॅकअप आहे, याला म्हणतात टीम वर्क. म्हणून ह्या संघाने ह्या वर्षामध्ये जबरदस्त फॉर्म प्राप्त केलाय आणि त्या फॉर्मच्याच आधारे श्यामसेठ दळवी साहेबांनी ह्या वर्षांमध्ये भली मोठी स्पर्धा आयोजित केली होती देवरुंगचं नाव रोशन करण्यासाठी. लक्षा बैल त्यांचा सुप्रसिद्ध बैल आहे, खिल्लारी बैल, त्या नावाची जी स्पर्धा आपण पाहिली असेल. हा पुढचा चेंडू आकाश पाटीलचा, हो अलीगड ठेवला इथे आणि बॅटचा चेहरा उघडून तिथे फक्त स्टिअर केले, डायरेक्ट हिट पुन्हा एकदा केलं गेलंय, नेम नाही झाला. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर तिथे होता, पायांची हालचाल थोडीशी कमी पडली होती, बॅटचा फेस चांगला ओपन केला होता, फक्त गॅप शोधता आली नाही तिथे बॅट्समनला. काहीसा पुस्तकी फटका लगावायचा होता आणि युक्तीचं प्रदर्शन करत असताना तिथे तो प्रयत्न झाला, परंतु तितकी लाजवाब फिल्डिंग इथे होताना आपल्याला पाहायला मिळाली. अशा प्रकारे पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. प्रेक्षकांनो, धावसंख्या आपण पाहतोय शिरोळे संघाची पहिल्या षटकाच्या अंती 2 गडी बाद 8 वर. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर. धन्यवाद डीजे. 38 लक्की नंबर नक्कीच आहे सरपंच साहेबाचा. इथे मात्र ललेश पाटीलचा हा स्विंगिंग यॉर्कर आणि पुन्हा फलंदाज झाला चक्कर. जबरदस्त बॉल डिलिव्हर केला ललेश पाटील, हा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, हंगाम गाजवते, संकट मोचक आहे, ज्याला आम्ही फायटर म्हणतोय. आणि इथे फाईट त्यांनी सुरू केली आहे. पहिला धक्का दिला पहिल्या चेंडूमध्ये, फलंदाज बाद. पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा बयोला काचा, आय रुबा बयोला का. धन्यवाद. नक्कीच लाखाचा रुबाब आहे. मूर्ती लहान कीर्ती महान आणि कीर्तिमंत
उदाहरण पेश केलंय दिलीपजी पालवी सरपंच साहेबांनी, ज्यांच्या कार्याचा उजाळा आपण घेता घेता स्पर्धा समाप्त होईल इतकं चांगलं कार्य त्यांनी अनेक वर्षांपासून या परिसरात आणि कोसले गावामध्ये केलंय. आणि बॅटिंग लाईनअप सेट ठेवा आपण, बॅट्समन येण्यास वेळ लावू नका. हो, इथे मत सरळ बॅटनी ड्राईव्ह तिथे केलेला आहे आणि तिथे हरेश पाटील पोहोचला होता, जो वाडीस मिड ऑफला सज्ज आहे. हरेश पाटील म्हणजे पलटी शॉटचा बादशाह मित्रांनो. रिवर्सचे फटके सर्वोत्कृष्ट खेळणारा आमलेलवाड परिसरातील हा एकमेव फलंदाज आहे हरेश पाटील. आणि नक्कीच त्याचे फटकेबाजी आपण पाहूच. धावसंख्या 9 आपण पाहतोय, 9 ऑन द बोर्ड. आपली दिलेला ते मात्र बॅडमिंटन स्मॅश हिट. बॅडमिंटनचं रॅकेट जसं चालवलं तसं बॉलरच्या जवळून चेंडूला अगदी तिथे टॅप केलं होतं. बलवंत दळवी तिथे कव्हर करतोय, जो लॉंग ऑफला उभा होता, सरळ आला वेगाने आणि एकच धाव तिथे थांबवलं बॅट्समनला. धावसंख्या 1 ने अलगदपणे पुढे दुहेरी अंकामध्ये 2 अंकी झाली ती, म्हणजे 10 वरती 3 गडी बाद. 1-0. टर्न केलाय, जागा बोललेली, मस्त फिरकी घेतली आडव्या बॅटनी. चलो टर्न केलं, कितकी वेगाने फिल्डर सुद्धा येते, जितकी अटॅकिंग बॉलिंग, जितका चांगला फटका, फास्ट फटका, तितक्याच वेगाने फिल्डर सुद्धा येतो. ही रोमांचकता निर्माण करणारी टीम आहे देवरंग. जय झोटिंग देव, आधी नाव होतं जय हिंद, आता जय झोटिंग देव असं नामकरण झालंय. ललेश पुन्हा एकदा येतोय, ओलिन ओव्हर द विकेट. हो, थोडासा रनवेमध्ये बिघाड झाला आणि इथे तत्पूर्वी बघितलं आपण धावसंख्या 1 ने जोडली गेली आहे. भरत यांच्याकडून 11 धावा 3 गडी बाद. आता खेळतोय मैदानात शुभम आणि अलंकार नुकताच आलाय, जॉईन झालाय. दोघांनी पण 2-2 सिंगल काढलेत, म्हणजे 4 सिंगल आतापर्यंत आपण पाहतोय आलेले आहेत. एक षटकार वगळता पहिला षटकार त्यानंतर पूर्णपणे दबावामध्ये आणलंय, डॉमिनेट केलंय. बॅट पुन्हा एकदा आडव्या बॅटनी फिरवली आणि बॅटची पातळ कडा घेऊन चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंडची अपील आणि फलंदाज त्याच पद्धतीने बाद. कॉट बिहाइंड, आउट. काय वेग आहे बघा, काय टप्पा, अचूक टप्पा आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला होता अलीकडे, गुडलेनच्या खूपच अलीकडे होता आणि त्या चेंडूला खाली ठेवण्याची किमया सुद्धा केली ललेश पाटीलने. बघितलं आपण, इतका अकूट टप्प्याचा चेंडू आपण अनेक वेळा बाउन्स होताना पाहत असतो, परंतु ही क्वालिटी आहे चांगला क्रिकेटरची. सन्माननीय शंभूदुर्ग संघटनेचे अध्यक्ष अदितजी चौधरी साहेब पलसोळीचे आपल्यामध्ये येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. आपलं हार्दिक स्वागत साहेब. आणि शिव व्याख्याते आमचे आदरणीय संजयजी चौधरी साहेब सुद्धा आपल्यामध्ये येत आहेत. ते सुद्धा सदस्य आहेत. काय त्यांचे ते व्याख्यान, काय त्यांचे आवाजाचा तो दरारा, आणि इथे मात्र करारा फटका आलाय 4 धावांसाठी. पहा मित्रांनो की पहिला षटकार नंतर विकेट, पहिल्या षटकामध्ये विकेट, डॉट, विकेट, सिंगल, दुसऱ्या षटकामध्ये विकेट, सिंगल, विकेट, आता चौकार. संमिश्र ही इनिंग पाहतो आपण. विकेट सुद्धा पडल्या, परंतु इथे मात्र गेअर बदलले. शिरोळे संघ सुद्धा इथे आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न केलाच पाहिजे प्रेक्षकांनो आणि मित्रांनो. तुमचा दरारा, तुमची चमक, तुमची धमक इथे दाखवली पाहिजे. तो प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलाय सरपंच साहेबांनी. यावेळेला पुन्हा एकदा क्विक वन, फास्टर वन चेंडू हाताला ललेश पाटीलने. लय भारी खेळणारा ललेश पाटील, अनेक जणे फॅन्स बनवलेत. ललेशचा षटक संपला मित्रांनो, आकाश षटक हाताळतो आता. हरकत नाही, इथे आमच्या स्कोरबोर्डती करेक्शन केलं जाईल. द विकेट पुन्हा आकाश रिलीज करतोय, चेंडू बॉडीला आदळतोय, टप्पा पडला आणि थोडीसा टर्न झाला, चेंडू उचली घेऊन टर्न झाला. हवेमध्ये स्विंग करण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. लेग बायचा इशारा, बॉलरकडे क्षमता आहे आणि राज ठाकरे सरांनी इथे आम्हाला दर्शवलं की लेग बाईज घ्या आणि संघाच्या खात्यामध्ये भर करा. 1 ने संघाची धावसंख्या 16 वर 4 गडी बाद. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेल मध्ये आकाश आला, ज्याने पहिल्या षटकामध्ये षटकार नंतर विकेटची प्राप्ती केली. हा फुलटॉ टर्न केलाय, परंतु टायमिंग नाहीये, एलिव्हेशन नाहीये. झेल टिपला गेलाय स्केलिकच्या फिल्डरने डाव्या बाजूला येत असताना रनिंग झेल आणि फलंदाज फेल.
आयोजित सरपंच चषक 2025. हे गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा सारा इलाका गाजवाईल, इलाका गाजवाईल, इलाका गाजवाईल. नाव कापी हाय दिलीप पालवी, सारा इलाका गाजवाईल. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. नक्कीच नक्कीच नाव काफी आहे दिलीप पालवी सरपंच साहेबांचा सारा इलाका नव्हे तर सारा भारत वर्ष म्हणू शकतो आपण. संपूर्ण वर्षभर ज्या नावाच्या चर्चा होत असते असे सरपंच साहेब. चेंडू हवेमध्ये आहे, इथे झेलचा प्रयत्न केला गेला होता परंतु खूप अगदी दूरवरचं अंतर कापायचं होतं. शिवशंभू संघटनेचे अध्यक्ष आपल्यामध्ये येतात आदिजी चौधरी, सोबतीला संजयजी चौधरी शिव व्याख्याते, ज्याचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. काही क्षणात त्यांचं आगमन होईल या आपल्या क्रीडानगरवरती. यावेळेला पुन्हा एकदा पायाजवळून चिडूला ट्रॅव्हल केला आणि जबरदस्त ऑन ड्राइव्ह इथे पाहतो आपण. काऊ कॉर्नर चिडतोय, फाडतोय, दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. तर आपल्यामध्ये आगमन होणार आहे सन्माननीय आदिजी चौधरी साहेब, शिवशंभू संघटनेचे अध्यक्ष तसेच शिव व्याख्याते संजयजी चौधरी आणि त्याच्या सोबतीला खाडे साहेबांचे मेव्हणे उद्योजक प्रसादजी चौधरी साहेब सुद्धा येणार आहेत. आलेले सुद्धा आहेत. आपलं हार्दिक स्वागत साहेब. या तिन्ही मान्यवरांना विनंती करते आपण मंचकाकडे आगमन करा. धावसंख्या इथे पुढे गेली 22 वरती पाहतो आपण. डबल टू ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 आकाशवरती कायसा अटॅक सुरू केलाय आणि तो करणं ही वेळ होती, काळाची गरज होती. गज खेळले पाहिजे. बॅटचं स्विंग, जबरदस्त पिकअप शॉट, भिंगरी शॉट, जबरदस्त सिक्सर करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर, बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ धन्यवाद, गाडीवाला, धन्यवाद. आला कोसले. मी 7व्या क्रमांकावरती आलोय परंतु 7 आसमान दाखवू शकतो. या बॅट्समननी कडक फटके मारले. धावसंख्या भडक होत असताना 28 वरती 28 ऑन द बोर्ड. दरम्यान पाहुण्यांचं सुद्धा आगमन होत आहे. तिन्ही पण मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दरम्यान आदिजी चौधरी साहेबांचं आगमन, संजयजी चौधरी साहेबांचं आगमन आणि प्रसादजी चौधरी साहेबांचं आगमन आपल्यामध्ये होत असताना वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. शिवशंभू दुर्ग संघटनेचे अध्यक्ष आदर्श व्यक्तिमत्व आदिजी चौधरी, शिव व्याख्याते, लेखक, अनेक ज्याने व्हिडिओज जे लॉन्च केले त्या अनेकांना पसंतीला आले असे शिव व्याख्याते संजयजी चौधरी आणि सोबतीला उद्योजक प्रसादजी चौधरी साहेबांचं इथे होते आगमन. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. धावसंख्या इथे 28 होती पाहतो आपण प्रेक्षक हो. 5 गडी बाद झालेत मैदानामध्ये. धीरज दत्त पद्धतीने खेळतोय. नावामध्ये माझ्या धीरज आहे म्हणजे मला तो तसा खेळ करावा लागेल. पुन्हा करेक्शन आहे तिथे नावामध्ये धीरज नव्हे तर नीरज आहे. हरकत नाहीये. अरे नाम में कुछ नहीं, काम ऐसा करो की नाम बन जाए यार. फुल टॉस होता, स्लोअर फुल टॉसला बॅकफुटला गेला, थोडं फक्त टॅप केलं होतं तिथे, मिडल केलं आणि दिशा दिली काऊकोणाने मिड विकेटच्या दिशेने. बलवंत कव्हर करेपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त झाली आहे शिरोळे संघाच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या 29 वर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5 गडी बाद, 5वा सुद्धा गडी बाद झालाय आणि 4थ्या क्रमांकाचा शुभम अजून इथे नीरजला साथ देतोय. शुभम थोडासा चाच पडला, त्याने सिंगलने 3 धावा केल्या परंतु नीरजने
चांगला अटॅक केला आणि इथे वेगाने बॅट फिरवली, तितक्याच वेगाने चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज विजय केणे आहे. अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकावल्यात, फार मोठा खेळाडू हा विजय केणे सुद्धा. कधी कधी फ्रंट लाईन म्हणून भूमिका पार पाडत असतो, ऍज अ ओपनर पण येत असतो. आजच्या दिवसामध्ये बघायचं आपल्याला त्याची जागा काय असेल, पण त्याने सुद्धा इथे जबाबदारी स्वीकारली. चौथ्या षटकाची 2 चेंडू टाकले, 1 धाव दिली आहे विजय केणेने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि तिथे चेंडू फ्लाय होतोय. कव्हरला फिल्डर नाहीये, गॅप मध्ये चेंडू पडतोय, झेल पडतोय. कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये तो चेंडू पडला होता. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये 2 फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडूने आपलं जमिनीचं लक्ष गाठलं आणि पृथ्वी तलाला नतमस्तक होत असताना तो झेल जमिनीला दान झाला. धावसंख्या इथे 30 वरती जाऊन ठेवलेली आहे शिरोळे संघाची. पच्छापूर परिसरातील हा संघ शिरोळे. आणि दुसरा संघ पाहतो आपण अमले लोणाट क्रिकेट असोसिएशन परिसरातील जय झोटिंगदेव देवरुंग संघ या सामन्यामध्ये पाहतोय. हो 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 हो, इथे हा फॉली आले, त्याला समोर भिरकावलं, परंतु कॅचिंग सुंदर आहे. हा अगदी मजबूत संघ आहे, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये मजबूत म्हणून त्यांची नावाची ओळख आहे. असा देवरुंग संघ इथे अजून विकेटची प्राप्ती करतोय आणि विकेट गेली खात्यात. विजय केणेच्या फलंदाज बाद झालाय तो मिस्टर शुभम. आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला लाखाचं बक्षीस. विकेट 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 धारात येते कोसळत आहेत. धावा पण येऊ लागल्या होत्या, परंतु भागीदारी इथे अजून होणं गरजेचं होतं. शिरोळे संघाचा जर विचार केला आपण तर शिरोळेचे पाटीराखे सुद्धा म्हणत असतात की आपल्या एखादी चांगली पार्टनरशिप होऊ दे, कारण समोरचा देवरुंग संघाला कमीत कमी 50-75 टार्गेट देऊ दे, ही त्यांची मानसिकता होती. अजून आहे, अजूनही काही वेळ गेली नाही. बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. चेंडू क्रमांक आता 5वा असेल विजय केणेकडून. नवीन बॅट्समन आलाय, त्याने सुद्धा बॅट फिरवली आहे महेश याने, आणि तो जसा आला त्याच पावलाने परत जात असताना दिल्या घरी सुखी राहा. फलंदाज क्रिकेट संघानं संधी देणार, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. प्रेक्षकांनी तिसरी रजनी असल्यामुळे कदाचित आजचे हे दोन्ही पण सामने लो स्कोरिंग होण्याच्या मार्गावरती पाहतो आपण. परंतु पहिल्या रजनीमध्ये आपला सामना आठवत असेल की तब्बल 70 धावा केल्या त्या पहिल्या इनिंगमध्ये. पहिला सामना जो झाला परवाच्या रजनीमध्ये 18 तारखेला आपण बघितलं. परंतु इथे आजच्या दिवसामध्ये पाहतो आपण की पहिला सामना सुद्धा लो स्कोरिंग झाला आणि हा सामना सुद्धा तसंच होऊ पाहतो. परंतु अजूनही काय मोठे फटके आले तर 50 गाठू शकतो. इथे धावसंख्या 30च्या पुढे जात नाही, परंतु विकेट इथे तब्बल समाप्त झाल्यात त्या 7. शेवटचा चेंडू विजय केणेचा हो 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 नो लुक शॉटचा प्रयत्न होता. इथे कुठल्या पद्धतीने पदलालित्य नाहीये, शॉट सिलेक्शनचा दर्जा नाहीये, टायमिंग साधता नाही, कारण टेलेंडर आल्यात. संघाचा शेपूट त्याला म्हणतो आपण. परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये टेलेंडर सुद्धा अगदी आकर्षक कामगिरी करतात, कारण त्यांना फार कमी वेळ बॅट मिळत असते आणि जेव्हा त्यांना संधी मिळते त्या संधीचं सोनं करत असतात. आणि माधव ठाकरे साहेबांच्या भाषेत माहीत झालं तर शेपूट सुद्धा वळवळते कधी कधी. हा ठाकरेजी, तुमच्याकडे फार शब्दसाठा आहे, पण तो कॉमेंट्री कधी करू नका. जे आहे ते कराच प्लीज, खूप तुम्हाला पोट भरून मिळतंय. धावसंख्या 30 वर आहे. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाला. विजय केणेचा सक्सेसफुल षटक होता. 1-0-1 विकेट विकेट 0. वा, काय दबाव टाकलाय. पहिला षटकार जसा बघितला होता असं वाटलं की शिरोळे संघ ललकार करेल, इथे हाहाकार माजवेल. तसं काय करून दिले नाही, कारण आम्ही जय झोटिंग देवरुंग आहोत. आमचं नाव भिवंडी तालुक्यामध्ये बलाढ्य संघामध्ये घेतलं जातं, त्यामुळे आम्ही वापसी करणार. आणि शिरोळे संघाला इथे काहीच ते घाम फोडलाय धावा वाढवण्यासाठी. या षटकात किती धावा वेचल्या जातील बघूया, टार्गेट कितीचा असेल. परंतु ही वेळ आहे आता जोखीम घेण्याची. कारण म्हणतात ना की रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क होता है जिंदगी में. रिस्क तो लेना ही पडेगा. मोर रिस्क मोर प्रॉफिट. इकॉनॉमिक्स तेच सांगते. मनोज नौका खेळाडू आहे. अचूक टप्पा नियंत्रण अँगल प्राप्त केले. लाऊड अपील केली पंचांकडे. कॉर्ड बँडसाठी अपील आहे आणि पंचांनी अपील स्वीकारले. बोट आकाशामध्ये. फलंदाज कॉर्ड बँडच्या रूपामध्ये बाद. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला लाखाचं बक्षीस.
देणारा सारा इलाका गाजवायला नाव कापी वा हाय वा दिलीप वा वा पालवीचा आपण लाईव्ह स्ट्रीम मध्ये पाहू शकता ऑनलाईन प्रेक्षक की छान नाचतोय डोलतोय बागडतोय तिथे ज्याने लाल टी शर्ट धारण केला आणि काय तो मस्त मजा घेतोय क्रिकेटची सरपंच साहेबांच्या नावाचा त्याच्या तो जय जयकार करतोय उदो उदो करतोय की वाजवा हे गाणं वाजवा आम्हाला सरपंच साहेब आवडतायत त्यांनी ग्रामीण विकास केलाय राजकीय विकास केलाय सामाजिक विकास करतायत महिला विकास करतायत या परिसराचा पूर्णपणे कायापालट करायची क्षमता आहे म्हणून तो प्रेक्षक तिथे छान नाचतोय डोलतोय बागडतोय बघा तो प्रवेशद्वाराजवळ उभा आहे मस्त मजा घेतोय हीच मजा आहे क्रिकेटची मित्रांनो क्रिकेटचा आनंद लुप्त पद्धतीने आपण लुटूया इथे पहिल्याच चेंडूमध्ये विकेट प्राप्त केली मनोजने आणि प्रफुल्ल आलाय नवीन बॅट्समन हो 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 प्रफुल्लला इथे काही करता आलं नाहीये प्रफुल्लला साधा ढेपून सुद्धा फोडता आला नाहीये क्लीन बॉल परी कुणी नाही करणार आला स्कॉर्पिओ गाडीवाला आला कोसले गाववाला धन्यवाद धन्यवाद इथे बक्षीस आले आणि स्वागत सुद्धा करतोय आम्ही राजजी भोईर साहेब सरपंच शिरोळेचे पलसोचे सरपंच राजजी भोईर साहेबांकडून मोठं बक्षीस आले शिरोळे संघाच्या बॅटिंगसाठी लगोबाच्या 3 षटकारांना 1000 कॅश प्राइज छान शेवटच्या मोमेंटला त्यांना सुद्धा वाटलं की काहीतरी धावा झाल्या पाहिजेत आणि प्रोत्साहनपर त्याने हे बक्षीस लगावलंय हे बक्षीस तुम्हाला का लागलं जातं मित्रांनो तुमच्यावरती विश्वास आहे त्या व्यक्तींचा जे तुमचे चाहते आहेत तुमचे पाठीराखे आहेत त्यांच्या विश्वासाला सार्थ असणारे तुम्ही परफॉर्मन्स दिलं पाहिजे म्हणतात की विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसतो प्रयत्न असा करा की समोरच्यानी विश्वास ठेवलाच पाहिजे आपल्यावरती विश्वासघात नाही करायचा कधी आयुष्यामध्ये आणि कुठल्या पण क्षेत्रामध्ये नसावा तो नसावाच पण इथे विकेट पडतायत 9 विकेट पडलेत मला वाटतं शेवटची विकेट आहे ती आली आहे सुशांत आलाय त्यांनी गिरकी घेतली चेंडूला टर्न करायचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र काहीसं फनी मोमेंट नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली आणि पंचांनी दर्शवलं राज ठाकरे सरांनी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडा आणि पहिल्यांदा इथे बराच वेळानंतर मला इथे भरत जे सांगतात की तब्बल 6 ते 7 चेंडूंनंतर पहिली धाव जोडली जाते धावसंख्येवर धावसंख्या आहे ती 9 गडी बाद 31 हो फसवलं स्लोअर बाउन्स टॉस केला आणि टेक ऑफ घेतला चेंडूने विकेट किपर कडे जात वा पूर्णपणे संभ्रमात गेला तो बॅट्समन सरप्राईज अचंबित झाला त्या ठिकाणी सुंदर बॉलिंग मनोज पुन्हा एकदा थोडासा अर्ली खेळला गेला चेंडू पेस केलं होतं बॅटची कडा घेऊन चेंडू उलट्या दिशेने गेला शॉट थर्डमॅनला आणि सिंगलने धावसंख्या 32 वरती लेग बायस पुन्हा एकदा इथे बॅटची कडा नाहीये सांगताच पंच यावेळेला आपण एक गोष्टीचं तुम्हाला लक्ष वेधून घेतो की शिरोळीच्या टीम मध्ये दोघांच्या ट्रॅक मध्ये फरक आहे एक 12वाचा खेळाडू आहे आणि एक 13वा आहे इथे काय झाले तर शेवटचा चेंडू पडला डॉट बरोबर सर आणि लेग बाईस डॉट नाही तर एक धाव आली आहे ती जोडली जाईल आणि धावसंख्या 1 ने इथे कंप्लीट झाली ती 33 वरती म्हणजे टार्गेट आहे 34 धावांचा जिंकण्यासाठी जय झोटिंग देव देरून संघापुढे 30 चेंडूमध्ये 33 धावांचा माफ करा 34 धावांचा टार्गेट 33 धावा कंप्लीट 34चं टार्गेट लो स्कोरिंग मॅच आहे हाय व्होल्टेज बनवा आम्ही म्हणू शकतो जसं बघितलं ह्या फ्लड लाईटचं व्होल्टेज कसं वाढतंय दुग्ध प्रकाश अक्षरशः काळोखाला चिरतोय फाडतोय हा दुग्ध प्रकाश सजवलाय दिलीपजी पालवी साहेबांनी आणि आमचे सर्व आयोजक मंडळ आणि आपल्या ब्रेक मध्ये आता आपण पाहुण्यांचा इथेची सन्मान करूया आपल्या व्यासपीठावर उपस्थित पाहुणे सन्माननीय सन्मान आपण करतोय पहिले सन्मान मूर्ती आमचे अजयजी चौधरी साहेब शिवशंभू संघटना अध्यक्ष शंभूदुर्ग संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांचा आपण या ठिकाणी येतोची सन्मान करतोय आमचे आदर्श सरपंच दिलीपजी पालवी साहेबांच्या शुभ हस्ते या संघटनेने अगदी जगभर ठसा उमटवलाय त्यातील अध्यक्ष साहेब संस्थापक अजयजी चौधरी साहेब आपण पाहतोय ज्यांचा हा येतोची शुभ सन्मान होत असताना
या आपल्या मंचकावर. माहिती उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहण्यासाठी एक मोमेंटो आम्ही दिलेला आहे आद्यजी चौधरी साहेबांना आणि त्यांना आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देतोय ग्रामस्थ मंडळ कोसल्याच्या वतीने. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित शिवव्याख्याते, फार देवाची देणगी लाभलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ध्यासामध्ये, त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असे काय दडलेत की त्यांच्या मुखातून जेव्हा ते बोलतात तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आपल्याला आपल्या अंगामध्ये भिनभिनतात. असं त्यांचं व्याख्यान असतं, त्यांचं स्पीकिंग असतं. जबरदस्त त्यांचे व्हिडिओज पण मी ऐकत असतो, मी मला ते पाठवत असतात. असे आमचे संजयजी चौधरी साहेब ज्यांचा आम्ही इथे हेतूची सन्मान करतोय, दिलीपजी पालवी साहेबांच्या शुभ हस्ते. अखंड गाढा अभ्यास ज्यांच्याकडे आहे. शिवव्याख्यान, शिवव्याख्याते, लेखक, कवी, शिवाजी महाराजांच्या बद्दल यथोचित माहिती ज्यांनी प्राप्त केली आणि अजून ते करतायत, अजून ते खूप शिकतायत आणि जगाला त्यांचा संदेश सुद्धा त्यांच्या व्हिडिओज मधून, त्यांच्या बोलण्यावरून प्रत्येकाला देतायत ते असे संजयजी चौधरी साहेब बघितले. आणि त्यानंतर आपल्यामध्ये प्रसादजी चौधरी आहेत, उद्योजक साहेब, जे सोमनाथ खाडे साहेबांचे मेव्हणे आहेत आमच्या. त्यांचा सुद्धा मी यथोचित सन्मान करू इच्छितो या आपल्या व्यासपीठावर. सुदामजी पालवी साहेब, आपण पण या. तुम्ही साडू आहेत बहुतेक माधव ठाकरे साहेबांचे, ते पण तुमचे साडू आहेत आणि त्यांना उत्सुकता लागले कधी येणार तुम्ही. या तर इथे आपले आलेले प्रसादजी चौधरी साहेबांचा आधी आपण यथोचित सन्मान करूया. माईची उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण आपल्या घरी राहण्यासाठी, तुम्हाला नेहमी आठवण येण्यासाठी मोमेंटो आम्ही देतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही हॉलमध्ये बसाल, तुमच्या शोकेशकडे पाहाल, तेव्हा तुम्हाला आठवण होईल की मी अशा स्पर्धेमध्ये गेलो होतो. त्या स्पर्धेमध्ये सरपंच दिलीपजी पालवी साहेबांनी आमचा सन्मान केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये मी भारावून गेलो होतो, असा मोमेंट स्वीकारतायत प्रसादजी चौधरी साहेब. तसेच सन्माननीय सरपंच साहेब पलसोलीचे राजजी भोईर साहेब आपल्यामध्ये आहेत, प्रथम नागरिक सरपंच साहेब, यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहिली आहे. त्याचा सुद्धा आपण इथं सन्मान करू इच्छितो. त्यांनी सुद्धा धुरा सांभाळले. पलसोली परिसरातील पलसोली गट हा नामांकित गट आहे. त्या गटातून अनेक आपण गोष्टी पाहत असतो. मग त्या जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, विधानसभा असो किंवा ग्रामपंचायत असो, अशा पलसोलीचे सुपुत्र प्रथम नागरिक पलसोलीचे सरपंच साहेब राजजी भोईर साहेबाचा इथे होतोय हेतूची सन्मान. पहिला चेडू बघा, मी उल्लेख केलेला की याच्याकडे पलटी शॉटची बादशाहत आहे. तो हरेश पाटील, हर हुन्नरी, ठोकलाय चौका. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेलकम सोमनाथ खाडे सर, या. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी खांद्यावरती घेतली गेली आहे. गोलंदाजाच्या विकेट हॅट्रिकसाठी राज भोईर यांच्या वतीनं 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. मनापासून आभार मनोजजी कारवे सर, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी खांद्यावरती घेतली आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. इथे कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि बॅटची कडा लागली. विकेटच्या मागे सुंदर झेल, फलंदाज माघारी परतेल. लागलाय पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच हरेशच्या रूपानं पहिली विकेट. पहिली विकेट मिळाली आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. निश्चितच स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सरपंच चषक 2026 मध्ये आपण आहोत. कार्यसम्राट सरपंच मान्यवर दिलीपजी पालवी साहेब ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून ही संपूर्ण टुर्नामेंट या ठिकाणी पार पडतीये. त्यांच्या खांद्याला खांदा लावून वासुदेवजी भोईर साहेब आणि
त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं हे दर्जेदार आणि दमदार आयोजन. दिमागदार हा सोहळा तिसऱ्या रात्रीत आपण आहोत आणि सामना इथे रंगतोय. एका बाजूनं टीम खेळतीये देवरुंग आणि शिरोळे. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय, झेलची सुवर्ण संधी. सामना टर्न होतोय आणि पाठोपाठ लागलेला हा दुसरा झटका. बॅटिंग करणाऱ्या जय झोटिंग देवरुंग या टीमला फलंदाज माघारी परतेल. विजय आल्या पावली मैदानाच्या बाहेर. गावाच्या इथाचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघानं संधी देणारा, क्रिकेट संघानं संधी देणारा, सारा इलाका गाजवाईल, इलाका गाजवाईल. नाव कापी हाय धन्यवाद, थँक्यू सो मच. कोसले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, युवा डॅशिंग डायनामिक आणि कार्यसम्राट सरपंच दिलीपजी पालवी साहेबांच्या सुपीक संकल्पनेतून हा संपूर्ण सोहळा आपण पाहताय. तिसरी रात्र, तिसरी रजनी या ठिकाणी पार पडत असताना क्रिकेटच्या मैदानावरती रणधुमाळी आणि त्याचबरोबर या मैदानावरती आपण पाहत असाल पहिल्या रात्रीपासनं या परिसराची आणि संपूर्ण महाराष्ट्राची आणबान शान बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यतीमधील नामांकित बैलांचा आणि नामांकित नंदींचा या ठिकाणी आपण आगमन पाहिलंय. आजच्या रात्रीत सुद्धा अनिल शेठ दिवाने यांचा सर्जा गिरसेवर्धन, त्याचबरोबर रवी शेठ दिवाने यांचा सावल्या आणि बबड्या इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. अगदी थोड्याच वेळात या तीनही नंदींची इथे ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. धावफलक जर आपण पाहिलं तर निश्चितच पाठलाग छोटा आहे, मात्र समोर गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. गोलंदाज शुभमच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली आहे आणि मैदानात दिलाय चले जावचा नारा. वन विकेट मरवळ, विकेट डाऊन. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक होतं. ग्रुप ग्रामपंचायत पलसोलीचे उपसरपंच राज भोईर साहेब यांच्या वतीनं 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी शुभम साठी जाहीर केलं जाते. सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट त्यानं निर्माण करत असताना निश्चितच हॅट्रिक संपादित केली आणि चांगली गोलंदाजी ज्यानं केली आहे त्या शुभम साठी हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाईल. सलगच्या 3 बॉलवरती हरेश, विजय आणि ऋतिक या 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवले. पाठलाग जर आपण पाहिला तर 34 धावांचा षटक क्रमांक चालू असताना पहिलं चांगली गोलंदाजी. इथे सुद्धा लाऊड अपील, अत्यंत अपील मध्ये उत्साह पाहायला मिळतोय. अंपायर सांगतायत यस निश्चितच चांगला चेंडू जरूर आहे, मात्र ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि पंचांच्या माध्यमातून नॉट आउट घोषित केलं जाते. विध्वंसक गोलंदाजी, 34चा पाठलाग, 5 षटकांची मॅच. सुरुवातीलाच आपण पाहतोय तर संघ मैदानावरती जय झोटिंग देवरुंग या संघानं गोलंदाजी सुंदर केली. अगदी आपण पाहताय तर 33 धावांवरती रोखलं आणि 34 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं. लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या 3 विकेट लवकर गेल्यात. शॉर्ट फाईड लेग वरती सुंदर फिल्डिंग, अतिशय दर्जेदार स्टॉप केलाय. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी देत नाहीयेत आणि निश्चितच हा आलेला डॉट या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिलं षटक विध्वंसक आणि किलिंग गोलंदाजी, गोलंदाज शुभमच्या माध्यमातून धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 5 धावा आणि त्यानंतर 2 धावांची पॅनल्टी. या अनुषंगानं पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आहेत 7 धावा, 7 ऑन बोर्ड.
एक मिनिट. सात धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज अलंकार आलाय. पहिल्याच बॉलवरती नो बॉलचा कॉल आणि अवांतरची एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. फ्रीडचा इशारा. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती धावफलक पुढे सरकलं 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं संपलं. 7 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अवांतर. फ्रीडचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते. शिरोळे संघ दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी मैदानावरती पोहोचलेत. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती बॅटिंग जरूर आमची खराब झाली आहे. मैदानावरती यायला थोडासा उशीर झाला. दूरवरचा प्रवास होता, थकवा होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना दमछाक जरूर झाली आहे. मात्र गोलंदाजीत कमबॅक करण्याचा दमखम ठेवतायत. चांगली गोलंदाजी. सलगचा दुसरा बॉल डॉट. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती आकाश आणि बलवंत आणि आकाश स्ट्राईक वरती. बलवंत खेळतोय. संघाचा तारणहार म्हणून भरपूर वर्ष ज्याने जिम्मेदारी स्वीकारली, जिम्मेदारी पार पाडली, तो बलवंत स्ट्राईक वरती खेळत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज जय झोटिंग देवरुंग या संघासाठी सलामीसाठी आलाय. स्ट्राईक वरती तयार. या चेंडूवरती कडक हिट. समोर चेंडू आणि बलवंतचा ट्रेडमार्क शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅट वरती लागल्यानंतर स्वीट साऊंड निघालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. अरे वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. थँक्यू सो मच. बळवंत दळवी म्हटलं म्हणजे वन साइड काम असतं आणि मैदानावरती आपण पाहताय तर पहिल्या 2 बॉलवरती अंदाज घेतला, अभ्यास केला. त्यानंतर शॉट ऑन पूलचा एक जबरदस्त नजराणा. समोरच्या दिशेला चपराक. चांगला चेंडू इथे आपण पाहताय तर नक्कीच अपील करतायत. लेग स्टंपला सोडून आहे आणि पंचांनी लगेच दंडित केलं. व्हाईट बॉलचा कॉल करतायत. अवांतरची धाव मिळेल. एका धावेची धावफलकावरती जोडली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 15 वरती. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. टोटल आपण टार्गेट पाहिलं तर 34 धावांचं. 21 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 21 चेंडू 19 धावांचं लक्ष पार करायचंय. इथे पुन्हा एकदा फिरून मारलाय. चेंडू उंच गेलाय. फिल्डर दूरवरनं जात आहेत. अडवण्याचा प्रयत्न करतील मात्र निर्जन स्थळावरती ड्रॉप झाल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीनं धावफलकाला इथून गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड वेगानं पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावफलकाला इथून उच्चांक गती देत असताना बळवंत दळवी आपल्या नावाची छाप मैदानात सोडतोय. इथे पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त फटका. फिल्डर दूरवरनं आलाय. अडवण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केलाय. पकडेल फेकेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक आपण 2 मध्ये आहोत आणि निश्चितच या मैदानावरती ज्या ग्रँड एंट्रीसाठी आणि ज्या व्हाईट बॉल ज्या बैलांच्या ज्या नंदीच्या आगमनासाठी तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत आहात. क्रिकेटच्या मैदानावरती या ठिकाणी आपण पाहताय तर आपल्या सर्वांचे बैल राजे मैदानाच्या आत थोड्याच वेळात येतील. थोड्याच वेळात ग्रँड एंट्री पाहायला मिळेल. मैदानाच्या एंट्री गेट मध्ये जी बाईक आहे आपण थोडी लाईट जरा बंद करा. साहेबांना विनंती आहे. हे षटक संपल्यानंतर आपण आपल्या नंदींची एंट्री घेऊया. षटक क्रमांक चालू आहे 2. इथे बळवंतसाठी हा चेंडू समोर पकडलाय. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि बळवंत दलवीला दिलाय. चले जावसा नारा. विकेट. सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू डीजे. ज्या नंदींच्या एंट्रीसाठी आपण बराच वेळ वाट पाहिली आणि प्रेक्षक राजा सुद्धा वाट पाहतोय. शेतकरी राजा अर्थातच मैदानात
एंट्री होत आहे अनिल शेठ दिवाने साहेबांचा सर्जा, रवी शेठ दिवाने साहेबांचा सावल्या आणि बबल्या ही नंदी बैलांची एंट्री, ग्रँड एंट्री या ठिकाणी आपल्या मैदानात होत आहे। स्पर्धा आपण पाहताय सरपंच चषक 2026 आणि वेगाचे बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत। अर्थातच अनिल शेठ दिवाने यांचा सर्जा, रवी शेठ दिवाने यांचा सावल्या, बबल्या यांचं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एंट्री होत आहे। तीनही नंदी आणि नंदीच्या मालकांना विनंती आहे, आपण या ठिकाणी ग्रँड एंट्री घेत आहोत। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये प्रेक्षकांच्या नजरा खिळल्यात आणि निश्चितच ज्यांच्या एंट्रीची आपण सर्वांनी भरपूर वाट पाहिली त्या आपल्या सर्वांचे लाडके नंदी स्पीड किंग्स, अर्थातच अनिल शेठ दिवाने साहेबांचा सर्जा, रवी शेठ दिवाने साहेबांचा सावल्या आणि त्याच्यासोबत बबल्या या तीनही बैलांची ग्रँड एंट्री या ठिकाणी होत आहे। सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। आपला महाराष्ट्र म्हटलं म्हणजे मित्रांनो लढवयांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वैभव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय। गिरसे गावचे उद्योजक अनिल शेठ दिवाने साहेबांचा सर्जा, रवी शेठ दिवाने साहेबांचा दिया सावल्या आणि त्याच्या पाठोपाठ बबल्या या तीनही नंदींचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। स्वतः सरपंच साहेब आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारासोबत या ठिकाणी शुभागमन होत आहे। सर्जा, सावल्या आणि बबल्या, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। यस डीजे। अतिशय दर्जेदार हे मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचे लाडके अनिल शेठ दिवाने यांचा सर्जा, रवी शेठ दिवाने यांचा सावल्या आणि बबल्या या तीनही नंदींचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व नंदींचे मालक, त्याचबरोबर स्वतः दिलीपजी पालवी साहेब या सर्व स्पर्धेचे स्वतः आयोजक आणि त्याचबरोबर आमचे नवनव सरकार माधवजी ठाकरे सर। असं असलं की लय मजा माधव सर। जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी, ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, यही प्यार से गले लगाएगी। या ठिकाणी आपण पाहत आहे तीनही नंदींचं या ठिकाणी शुभ स्वागत झाले आणि क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या सर्वांचं रवी शेठ दिवाने साहेबांच्या वतीनं आपल्या स्पर्धेसाठी आणि साहेबांच्या प्रेमासाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय। देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत। देणाऱ्याचे हात म्हणजे हात तोडून घ्यायचे नसतात मित्रांनो, त्याची देण्याची प्रवृत्ती घ्यायची असते। रवी शेठ दिवाने साहेबांचं त्याचबरोबर अनिल शेठ दिवाने साहेबांचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत। आपण आलात आणि या स्पर्धेची
गिरसे गावचे उपसरपंच मान्यवर अनिलजी दिवाने साहेब यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे आपण पाहताय आपला महाराष्ट्र म्हटला म्हणजे मित्रांनो आणि भारत देश म्हटला म्हणजे खेड्यांचा देश म्हणून आपल्या भारताला ओळखलं जातं आणि महाराष्ट्र म्हटला म्हणजे आपल्या सर्वांचा शेतकरी राजांचा हा देश आहे आणि या अनुषंगानं आणि समोर आपल्या मोठ्या कक्षामध्ये आपले तीनही नंदी त्या ठिकाणी जात आहेत. आपण पाहता या स्पर्धेच्या निमित्तानं भरपूर सारे नंदी आणि आपल्या सर्वांचे लाडके स्पीडकिंग बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्यासाठी सेपरेट कक्ष बनवलाय दिलीपजी पालवी साहेबांच्यासाठी. मानावं तेवढं कौतुक मित्रांनो थोडं आहे. आपला सरपंच इथे हिरोला ठरतोय भारी आणि त्याचबरोबर वन मॅन शो आपले वासुदेव भाई भोईर यांचं मनापासून आपण कौतुक करूयात आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं हे जबरदस्त बहारदार आयोजन क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या शेतकरी राजाचा खऱ्या अर्थानं काळजाचा तुकडा म्हणजे बैल असतो मित्रांनो आणि या नंदींचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अगदी आपण पाहताय डाम डवलामध्ये इथे शुभागमन झालं आणि दिलीपजी पालवी साहेबांच्या वतीनं आणि कोसले ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं सर्वांचं शुभ स्वागत आणि या ठिकाणी आपण आभार व्यक्त करतो आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ग्रँड ओपनिंग ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 2 वर्षापूर्वी माधव सर 3 वर्षापूर्वी कदाचित आम्ही या मैदानावरती आलो होतो आणि राहुलभाई पाटील मथुर बैलाचे मालक या ठिकाणी आले होते. त्यांची ग्रँड ओपनिंग आम्ही केली आणि निश्चित त्यावेळेला पैशांचा पाऊस मैदानाच्या चारी बाजूला पडला होता. आमच्या समोर सुद्धा कदाचित 2-3 गुलाबी नोटा पडल्या होत्या. मजा आली होती. अशी मजा फार कमी मैदानावरती पाहायला मिळते. भरपूर साऱ्या स्पर्धा आम्ही महाराष्ट्रभर कव्हर करतोय. मात्र ही मजा आहे ना आपल्या या परिसरामध्ये भरपूर अनुभवायला मिळते. या सर्व लाडक्या नंदींना पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आपला महाराष्ट्र आहे या संपूर्ण उक्तीचा आम्हाला निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर समाधान मिळतं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एक सज्ज केलेलं कक्ष आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या कक्ष त्या मोठ्या कक्षामध्ये हे सर्व नंदी त्या ठिकाणी विराजमान होत आहेत. सर्व नंदी आणि सर्व शर्यत प्रेमींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण दिलीपजी पालवी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं कोसले ग्रामस्थांच्या वतीनं आपण देत आहोत. नाऊ बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 33 बनल्या 34चा पाठलाग चालू आहे आणि 34 धावा बनवत असताना जय झोटिंग देवरुंग संघासारखा मातब्बर संघ मैदानात झुंज देतोय. सुरुवातीला हॅट्रिक संपादित केली गोलंदाज शुभमनं आणि त्यानंतर आपण पाहताय तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. या ठिकाणी सातत्यानं दिलीपजी पालवी साहेबांचा गौरव आपण करणार आहोत. करायलाच हवा. साधी आणि उच्च विचारसरणी ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती ते जपतायत. मनापासून त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आजच्या रात्रीला सेवा करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. वासुदेवजी भोईर साहेबांचं मनापासून आभार. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण समालोचन कमिटीचं त्याचबरोबर आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचं मनापासून आभार. मंचावरनं शंभूदुर्ग प्रतिष्ठानचे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी अध्यक्ष साहेब सुद्धा मॅच पाहतायत आनंद लुटतायत. क्रिकेट हा खेळच असा आहे की ज्याच्यावरती अगदी आपण लहान असल्यापासून प्रेम करायला सुरुवात करतो. वयोवृद्ध होईपर्यंत आपण सर्वजण या क्रिकेटच्या प्रेमात असतो. अनिलजी दिवाने साहेब उपसरपंच कोसले साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सरपंच साहेब आपली वाट पाहत आहेत. अनिलजी दिवाने साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती. इथे हलक्या हातानं फ्लिक केलंय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग. सुई जिथं चालतीये तिथं तलवारीची गरज काय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू पार चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय ज्याच्या बॅटमधनं आलेला चौकार. धाव फलकाची गती तो वाढवतोय जरूर. लाऊड अपील केलंय. मॅच मध्ये अजूनही आम्ही जिवंत आहोत हे सांगायला सुरुवात करत असताना गोलंदाजी करतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अपील केली आणि पंचांनी केले बोट आकाशाकडे. फलंदाज बाद.
तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितच आपण पाहताय धावफलक स्थिरावलेला आहे ते 28 या आकड्यावरती 34चा पाठलाग आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी अजून एक आपल्या सर्वांच्या लाडक्या नंदीचं या ठिकाणी शुभागमन होत आहे याच परिसरातील आणि कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्याचा अतिशय नामवंत बैल नामवंत नंदी अर्थातच संजयजी जाधव साहेबांचा फळेगाववरनं नखऱ्या येतोय थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होईल. आज आपण मात्र भरपूर आनंद लुटूयात मित्रांनो. क्रिकेटचं मैदान आणि त्याचबरोबर या सर्व नंदींची या ठिकाणी ग्रँड एंट्री त्याचबरोबर आपण पाहताय तर क्रिकेटचा आणि बैलगाडा शर्यतीचा आणि बैलगाडा शर्यतीतील सर्वात आवडत्या या ठिकाणी नंदींचा आपल्याला या ठिकाणी आनंद लुटायला मिळतोय. मनापासून आपण सर्वांचा आभार व्यक्त करूयात. या ठिकाणी आपण पाहताय ग्रँड एंट्री अर्थातच फळेगावकरांचा घरचा साज जबरदस्त एंट्री तुम्हाला पाहायला मिळतीये. संजयजी जाधव साहेबांचा नखऱ्या या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बजाव. जाधव साहेबांचा हा नंदी या ठिकाणी मैदानात आलाय. अर्थातच क्रिकेटच्या मैदानावरती ही संपूर्ण भूषणाबळ आपल्याला पाहायला मिळतीये. दिलीप पालवी साहेबांचं क्रिकेटवरती त्याचबरोबर शेतकरी राजावरती आणि बैलगाडा शर्यती वाजता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुट्टी मेकर नसेल तरी सुद्धा नखऱ्या बिंदास पळणार मित्रांनो. आपल्या या परिसराचा ठाणे जिल्ह्याचा कल्याण तालुक्याचा मान अभिमान सन्मान ज्या नखऱ्याने वाढवला त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संजय जाधव साहेबांचा हा नखऱ्या कालच आपण मानाचा अभिमानाचा सन्मानाचा सोहळा साजरा केला. जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा सोहळा आपण सर्वांनी साजरा केला. आज अर्थातच मित्रांनो आपला राजा जरूर देव नव्हता मात्र आपल्या देवाऱ्यात जो देव आहे ना तो फक्त राजा शिवछत्रपतींमुळे आहे. शिवछत्रपतींचा जल्लोष कालच्या दिवसामध्ये आणि एकच दिवस नाहीये 365 दिवस जरी जल्लोष केला ना तरी सुद्धा आपलं पांग आणि आपलं उपकार फिटणार नाहीयेत मित्रांनो. मैदानावरती आपण पाहताय 34 धावांचा पाठलाग करत असताना जय झोटिंग देवरुंग सारखा मातब्बर संघ झुंजतोय. सर्व ऑनलाईन जोडले गेलेल्या प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण या ठिकाणी आपण पाहताय तर मॅच साठी आम्ही थोडस दिरंगानी करत आहोत. या ठिकाणी आपण पाहताय अनिलजी दिवाने साहेबांचा सर्जा, रविशेठ दिवाने साहेबांचा सावळ्या आणि बबल्या या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत असताना मात्र साहेब आपण आपले तीनही नंदी या ठिकाणी आणले आणि खऱ्या अर्थानं मैदानाची आणि या स्पर्धेची शोभा वाढवली.
आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पहा डाम डौलामध्ये जात असताना अतिशय सुंदर हे मनमोहक चित्र आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानावरती असंख्य सामने आपण नेहमी पाहत असतो, मात्र अशा पद्धतीचा दुहेरी आणि तिहेरी संगम जर तुम्हाला पाहायला मिळेल तर यापेक्षा वेगळे न्यारे वारे काय. हा महाराष्ट्राचा जय जयकार आहे मित्रांनो. कोसलेकरांचा हा मोठेपणा मनाचा. इथे फटका दर्जेदार दमदार आडव्या बॅटचा कडवा प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. धावा मिळते 6. षटकार. अरे वन साइड आहे उसका नाम मार्केट सारा केलाय जाम. वन साइड आहे उसका नाम मार्केट सारा केलाय जाम. धन्यवाद प्रणयजी गोडे आणि करणजी दळवी साहेबांकडनं देवरुंग संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. बेस्ट ऑफ लक म्हणतायत. आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय आणि देवरुंग संघ या ठिकाणी जिंकला आहे. त्यांना पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा साहेबांच्या वतीने. चला भूमी 11 मांडा आणि SB 11 आई गावदेवी गोठेकर बी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉससाठी त्वरित या. आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरलाय आकाश, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी करत असताना 3 विकेट मिळवल्या आणि आपल्या संघासाठी बॅटिंग करत असताना सुद्धा 5 धावा बनवल्या. तो आकाश ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आकाश आपण या. आणि त्याचबरोबर भूमी 11 मांडा टीमचे कॅप्टन आणि SB 11 आई गावदेवी गोटेकर बी या संघाचे कर्णधार आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यानं गोलंदाजी करत असताना हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली तो खेळाडू आहे शुभम. शुभम आपण या. आपल्यासाठी सुद्धा एक पारितोषिक होतं. राज भोईर उपसरपंच ग्रामपंचायत पलसोली साहेबांच्या वतीने एक पारितोषिक होतं. खेळाडू आहे शुभम आपण या, ज्यानं हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली आणि नक्कीच आपल्या संघासाठी संघर्ष त्याने केला. 1001 रुपयाचं पारितोषिक राज भोईर साहेब अर्थातच उपसरपंच ग्रामपंचायत पलसोली साहेबांच्या वतीने हे या ठिकाणी वितरित केलं जाईल. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत आकाशला, ज्यानं अष्टपैलू प्रात्यक्षिक मैदानात या ठिकाणी दाखवलं.